श्री सत्यसाई कथा संकीर्तन हा कार्यक्रम सुरू करत आहे. कार्यक्रम एकच असतो बरं का, पोशाख बदलतो कधीतरी. खेड्यामध्ये मराठी लोकांसाठी हा कार्यक्रम कसा असतो, संकीर्तनाच्या स्वरूपात. आणि शहरामध्ये कधी कधी जिथे हिंदी लोक जास्त असतात तिथे यालाच एक वेगळा पोशाख घालतो आम्ही. आणि मग त्याचं नाव काय होतं, कथा तर बाबांच्या त्याच असतात, पण नाव होतं श्री सत्यसाई गीत पुष्पांजली. आजचं जे आहे कीर्तन म्हणा, गीत पुष्पांजली म्हणा, ते दोघांचं मिश्रण आहे. मी नेहमी कीर्तन करते ते नारदीय पद्धतीचं नाहीये, कारण मला तेवढी माझी पात्रताच नाहीये. कैकाडी पद्धतीचं नाहीये, कारण माझं स्वागत इथे व्हावं अशी इच्छा नाही हार घालून. फक्त एकच आहे, हे जे आहे कीर्तन ते फक्त आणि फक्त दासगणू पद्धतीचं आहे. दासगणू पद्धतीचं कीर्तन म्हणजे काय, तर अगदी भाव जो वाटेल ते फक्त गात सुटायचं. त्यात फारसे नियम, फारसे चौकटी अशा नसतात त्यामध्ये. मग बाबांबद्दल ज्या काही माझ्या भावना आहेत, जे जे प्रसंग बाबांबद्दलचे ऐकलेले आहेत, त्यामुळे ते फक्त सगळ्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवायचे, एवढंच या कीर्तनात आहे. मला एक महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते. 100वा वाढदिवस आपण बाबांचा साजरा करतो. वाढदिवसाला ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायची असते, हो की नाही? हो की नाही? मग साईराम म्हटलं तरी तर द्यायची असते की नाही? साईराम. आता ती गिफ्ट काय द्यायची आहे, तर त्यांना जे आवडतं ते आपण करायचं, बरोबर आहे? मग त्यांना काय आवडतं हे त्यांनी शिर्डी अवतारातही सांगितलेलं की त्यांना काय आवडतं, आणि तेच त्यांनी परती अवतारातही पुट्टपर्तीत आपल्या समोर आल्यावरती तेच सांगितले की त्यांना काय हवंय. आज आपण सगळे खूप नवे भक्त नाही आहोत, सगळे जुने आहोत, त्यामुळे त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत की काय बरं गिफ्ट द्यावी बाबांना या 100व्या वाढदिवसाच्या दिवशी. तशी खूप छान छान गिफ्ट मिळतातच आहे. इतकी सुंदर पूजा होते, रथासमोर इतका सुंदर कार्यक्रम होते, पण अजून काही अपेक्षित आहे का भाऊ बाबांना, आणि त्याच्यावरती आधारित हा सगळा कार्यक्रम. बरं, हा कार्यक्रम ज्या व्यक्तीला बाबांचा खूप जवळून सहवास मिळाला त्या व्यक्तीने गीता मोहनराम यांनी सांगितलेले अनुभव ते मी माझ्या गीतांच्याद्वारे आणि आणखी लोकांचे अनुभव आहेत त्या काही, ते मी सादर करायचा प्रयत्न करणार आहे, कथन करायचा प्रयत्न करणार आहे. गीता मोहनराम यांच्या वडिलांचे आजोबा 1945 साली स्वामींकडे गेले होते. म्हणजे तुम्ही विचार करा, शेषगिरीराव, मग गीता मोहनचे वडील पद्मनाभ माले, गीता मोहनची आई कमलम्मा आली बाबांकडे. गीता मोहन लहान असताना पोटात असल्यापासून जन्म त्यांचा होईस्तोवर बाबांनीच त्यांना प्रोटेक्ट केलं. मग त्यांचं लग्नही बाबांनी लावलं, नवराही बाबांनी शोधला, त्यांना मुलं जी झाली त्या जुळी मुलं झाली, त्यांची नावं सुद्धा बाबांनी ठेवली. तर सतत असं बाबांच्या सहवासात कायम बाबांच्या मांडीवर बसायचं मान लहानपणी त्यांना मिळालंय. कुठेही जाताना बाबा त्यांना 4-5 वर्षाचं असेपर्यंत मांडीत घेऊन जायचे, कुठेही गाडीमध्ये बसल्यावर. अशा व्यक्तीने बाबांना जे जवळून पाहिलेलं आहे आणि बाबांनी जे सांगितलेलं आहे त्यांना ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय, ते मला खूप भावलंय. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की मी तुमच्या सगळ्यांपर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करा, आणि आज तोच प्रयत्न आहे बरं. आणि त्या प्रयत्नामध्ये आजचा जो विषय आहे ते बाबांना काय आवडतं ते बनायचं, द्यायचं, त्यांना काय गिफ्ट द्यायची. पण हे असं नाही हा मंडळी की आता सत्यसाई अवतारातच बाबांनी सांगितलेलं आहे, हे बाबांनी शिर्डी साई अवतारातही सांगितलेलंच आहे. आपले बाबा शिर्डी रूपात असतानाही हेच सांगून गेलेले, ते मी अगदी शॉर्ट मध्ये घेणार आहे. मोठी गोष्ट आहे, त्याच्यावर एक पूर्ण कीर्तन होऊ शकत आहे, पण मी शॉर्ट मध्ये जाणार आहे. गोष्टीत गोष्ट, गोष्टीत गोष्ट आणि गोष्टीत गोष्ट अशी ती गोष्ट आहे साई सच्चरित्रातली. पण मी शॉर्ट मध्ये घेणार आहे ती, कारण त्याचा संबंध आजच्या आपल्या मेसेजशी आहे. शिर्डी बाबांकडे काकासाहेब दीक्षित नावाचे खूप प्रतिष्ठित व्यक्ती आले. धंद्यामध्ये नुकसान झालं होतं, घरामध्ये काही प्रापंचिक अडचणी होत्या, अत्यंत उद्विग्न स्थितीमध्ये आल्यामुळे त्यांनी काय केलं, बाबांच्या जवळ आल्याबरोबर आधी दीक्षितांना सांगितलं माझं मन उद्विग्न आहे. दीक्षित म्हणाले बाबांजवळ आहे, शिर्डीला या, बघावं काय होतं बघा, काही सांगायची पण गरज नाही, आपल्याला माहिती
काही सांगायची पण गरज असते का पुट्टपर्तीत गेल्यावर? आणि अखंड दर्शन घेतलंय तर आपल्याला माहिती कसेच बाबा, मौन व्याख्या प्रकटित परब्रह्म सत्य साई विश्वाचे चैतन्य, विकार जाळी केवळ दृष्टी तिचा पहारी हे जग जेठी. दृष्टीतनंच सगळं काही होऊन जातं, काही करायची गरजच नसते. आणि तसंच्या तसं अगदी कुणाच्या बाबतीत झालं, या साठ्यांच्या बाबतीत झालं. आमचे एक साठे पण इथे आहेत म्हणून बघते. तर त्या साठ्यांना दर्शन झालं. बाबांचं ते म्हणाले, कसेच मला ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपात हे दिसत आहे. अगदी आपलं एक भजन आहे बघा. कुठलं भजन आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा जय देवा साई देवा गुरु दत्ता दिगंबरा, अशा स्वरूपात दर्शन झालं. मग ते म्हणाले, मी आता गुरुचरित्राचा पाठ करतो शिर्डीमध्ये. पहिल्यांदाच करायला घेतला. सप्ताह केला आणि सप्ताह फास्ट जावं लागेल मला, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. सप्ताहाच्या शेवटी समजलं नाही घाईमध्ये तर मला प्लीज सांगा. सप्ताहाच्या शेवटी त्यांनी काय केलं? शेवटचा दिवस होता, निरूपण चालू होतं आणि निरूपणा सगळं शेवट झाल्यानंतर, आज म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्यात अवतरणिकासारखं ते झाल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांना बाबा शिर्डी साईबाबा स्वप्नात आले. आता दृष्टांत होता तो, खरं स्वप्न पण नाही म्हणायचं. आणि ते त्यांना गादीवर बसले ते उंचावर आणि गुरुचरित्राचा अर्थ त्यांना सांगत. आता साठ्यांना वाटलं की माझं गुरुचरित्र बाबांपर्यंत पोचले हा याचा अर्थ आहे, की मी गुरुचरित्र अजून एकाच पारायण करावं हा याचा अर्थ आहे. मला काही कळत नाही, मी नवीन आहे. मग त्यांनी दीक्षितांना सांगितलं, काय याचा अर्थ आहे? देवा तुम्ही मित्रा तुम्ही देवांना विचारा, साई देवांना विचारा. तर ज्यांनी साई सच्चरित्र लिहिले ते अण्णासाहेब दाभोळकर, त्यांना शिर्डीचे बाबा काय म्हणायचे? हेमाड पंत म्हणायचे. आणि हेमाड पंत त्यावेळेस बाबांचे चरणभूत होते. चरणभूत होते, पुसत होते. आणि त्यावेळेस हे आले दीक्षित आणि म्हणाले, एका भक्ताला जरा जास्त मिळालं ना की दुसऱ्या भक्ताच्या पोटात कधी कधी काय व्हायला लागतं, गडबड व्हायला लागते. प्रत्येकाची लाईन वेगळी हो, सगळ्या जगातल्या गोष्टीत आहे तर भगवंताकडे तर आहेच ना वेगळी. नशिबानेच आपली प्रत्येकाची लाईन वेगळी केलेली आहे. मग काय झालं? त्यांनी विचारलं, बाबा याचा अर्थ काय? साठ्यांना तुम्ही असं स्वप्न दिलंय, मग नेमका अर्थ काय याचा? बाबा म्हणाले, अजून करू देत की एक पारायण, माझ्यापर्यंत पोहोचलं एक पारायण. मग यांनी विचारताना काय शब्द वापरला? काय उद्देश आहे का काही यातनं आपला? उद्देश शब्द ऐकल्यावरती यांच्या पोटात एकदम हे व्हायला लागलं. हेमाड पंतांच्या दाभोळकरांच्या, हे बरं आहे म्हणजे आम्ही 40 वर्ष मी गुरुचरित्र वाचतोय, मला आजपर्यंत उद्देश नाही झाला. यांनी एक पारायण केलं, 7 दिवस जेमतेम झालेले आणि यांना लगेच उद्देश. हे बरं आहे म्हणजे इतके वर्ष मी शिर्डीमध्ये आहे, मला काहीच नाही. आणि आता येऊन 8-10 दिवस पण नाही झाले आणि एवढं काही. बाबांना आपल्या भक्ताच्या मनात अशी चंचलता आलेली अजिबात आवडत नाही मंडळी. आणि आध्यात्मिक पथावरून तो खाली घसरलेला आवडत नाही. बाबांनी लगेच म्हटलं, ए उठ जरा, आणि पटकन श्यामा देशपांडेच्या घरी जा. म्हणजे एक मास्तर होते तिथे, श्यामा नेहमी बाबांच्या, माधवराव देशपांडे, जा म्हणे. लगेच यायचं नाही हा परत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून परत यायचं. गप्पा गोष्टी करून परत यायचं म्हणजे काय नेमकं काय कळे ना. म्हणे हो गप्पा गोष्टी करायच्या. ते तिथे जातात, मी शॉर्ट मध्ये घेते, जातात, म्हणतात, अहो श्यामा म्हणतात, अहो आता तर मशिदीमध्ये आत्ता म्हणे द्वारकामाईमध्ये आता आरतीच्या वेळे दुपारच्या, तुम्ही आता कसे आले म्हणे? मी पण आता तिथे जा. अहो म्हणे देवाने मला पाठवले इथे साईबाबांनी. साईदेव म्हणाले जायचं आणि गप्पा गोष्टी करून सांगितलंय. म्हणजे थांबा मी धोत्राचा सोगा हे करत असतात, मी पटकन पूजा करतो, माझी ती कंप्लीट करतो, तुम्ही 2 मिनिटं बसा, पानविडा द्या. पूर्वीच्या काळाच्या घरांमध्ये असे कोनाडे असायचे, त्या कोनाड्यांमध्ये पानविड्याचं असं तबक बिबक ठेवलेलं असायचं. मग हे तिथे बसतात आणि तिथे बघतात तर एकनाथी भागवताचं पुस्तक असतं, ते उघडतात. आजचं जे पान त्यांनी सोडलेलं असतं वाचन करायचं तेच पान बरोबर निघतं. म्हणजे म्हणे बाबांनी मला मी रेग्युलरली माझं पठण करावं, माझी सेवा करावी म्हणून पाठवलंय की काय, मला काहीच कळत नाही म्हणे, पण गप्पा गोष्टी करायला सांगितलं. मग लगेच येतात ते, मी फास्ट गेले, परत माधवराव येतात. म्हणे काय सांगितलं? अहो काय हा देव गंमत करतो म्हणे, हा साईबाबा आहे, हे देव जे आहे आमचा देव, हा आमच्यासारख्या अडाणी माणसांना म्हणे, तुमच्यासारख्या एवढ्या शिकलेल्या मुंबईच्या माणसांना आम्ही काय शिकवणार म्हणे, आणि अशा माणसांना शिकवायला सांगतात म्हणे, आम्ही काय गोष्ट सांगणार? हा आमचं फक्त एकच बोलणं आहे, ते म्हणजे आमच्या साईबाबांच्या लीला सांगायच्या.
माझ्याकडे बाकी काही ज्ञान नाही. आम्ही त्यांच्याबद्दल भाव संकीर्तन करत बसतो, गुणसंकीर्तन करत बसतो त्यांच्या गोष्टी. तेच सांगतो. हा एका बाईला एक उपदेश त्यांनी दिला, एका बाईने एक उपदेश मागितला होता, तेव्हा काय झालं ते सांगतो. उपदेश शब्द ऐकल्याबरोबर यांना वाटलं म्हणजे हेच ऐकायला आपल्याला पाठवलेलं आहे. आणि मग ते म्हणतात, ते गोष्ट सांगतात. म्हणजे बाबांनी राधाबाई देशमुख नावाची संगमनेरची बाई येते. अन्न पाण्यापासून आधी आल्या आल्या तिला बाबांमध्ये परमेश्वराचं दर्शन होतं आणि म्हणतात हेच माझे सद्गुरू, हेच माझे सद्गुरू. पण मी यांना सद्गुरू मानले, यांनी मला शिष्य मानले की नाही, मी कसं खरं मानू? मग यांनी माझ्या कानात मंत्र फुंकायला पाहिजे, काहीतरी मंत्र द्यायला पाहिजे. म्हणून ती अन्न पाण्या वाचून काय करते, उपवास आरंभ करते राधाबाई देशमुख. आणि राधाबाई देशमुखांनी असा उपवास केल्यानंतर 2 दिवस जातात. तेव्हा बाबा म्हणतात, माधवराव म्हणतात, श्यामा देशपांडे, अहो देवा, त्या बाईला काही इथे उठून गेलं तर तुमचं नाव काय होईल बाहेर? उपवासाने काही झालं तर म्हातारी गेली तर काय करायचं? अहो तिच्यावर दया करा, तिला काहीतरी सांगा. तिने आज तिला समोर आणतात. आणि बाबांनी जे सांगितले ना मंडळी, तेच आपले बाबा सांगतात आणि तेच आजच्या दिवशी पण आपल्याला महत्वाचं आहे. बाबांनी तिला बोलवलं आणि सांगितलं, आई मी माझ्या गुरूंकडे 12 वर्ष होते. आपल्या बाबांनी सांगितलंय वेदभूषांकडे ते किती वर्ष होते? 12 वर्ष. मी माझ्या गुरूंकडे 12 वर्ष होतो शिर्डी अवतारात असताना. त्यांनी आई माझे याच्यात सगळी गाणी आहेत, पण मी ती गाणी पिढी न घेता फक्त महत्वाचं हे सांगते तुम्हाला. म्हणे मी फक्त तुम्हाला काय करतोय म्हणे, माझ्या कानात माझ्या गुरुने मंत्र फुंकला नाही. आणि माझ्या कानात जर माझ्या गुरुने मंत्र फुंकला नाही तर मी तुला काय मंत्र सांगू आहे? काय सांगू शकत नाही. मग माझ्या गुरुने काय केलं तर म्हणे, मज धाडले केस कापणे 2 पैसे घेतली दक्षिणा. पहिल्यांदा मला केस कापायला पाठवलं म्हणे. मंडळी, केस कापणं सिम्बॉलिक आहे करा. आपल्याला पण एक दिलंय बाबा, सिलिंग ऑन डिझायरच्या स्वरूपात. ते केस कापण्याचं सारखंच आहे बरं का, त्याचा अर्थ म्हणजे कामना रहित व्हायला सांगितलं. आणि 2 पैसे घेतली दक्षिणा. कुठली दक्षिणा घेतली? 1 नाणे श्रद्धेचे नि दुजे सबुरीचे. 1 नाणं श्रद्धेचं आणि दुसरं सबुरीचं. प्रत्येक शिर्डी साईबाबांच्या मंदिरातील अर्पण केले मी गुरूंना, आनंदी केले मी त्यांना. मी माझ्या गुरूंना तेवढंच दिलं, काही मंत्र नाही, काही. मग श्रद्धा म्हटल्यावर तिला काही कळलं नाही. आपण श्रद्धा शब्द नेहमी ऐकतो मंडळी, तर सत ही येते, ती ही श्रद्धा. म्हणजे सत्यापर्यंत, परम सत्यापर्यंत, भगवंतापर्यंत घेऊन जाते. तिला काय म्हणायचं? श्रद्धा. श्रद्धा अशी की जी अगदी अपयशाचा क्षण आलाय, आता तुडून पडणार की काय, तरी सुद्धा आशेचा किरण दाखवते. श्रद्धा अशी की नवीन संधी माणसाच्या आयुष्यात आणून देते. श्रद्धा अशी की ती त्याला कधीही हरू देत नाही. श्रद्धा अशी की तिचा उत्साह जीवन जगण्याचं वाढवते. बघा तुम्ही, श्रद्धावान माणूस कसा असतो? होईल हो, आता नाही झालं तर पुढे करेल. म्हणजे त्याला नेहमी आशा असते आणि नेहमी उत्साह असतो त्याच्यामध्ये. अशी श्रद्धेचं नाणं दिलं आणि दुसरं नाणं सबुरीचं दिलं. सबुरीचा अर्थ त्यांनी काय सांगितला तर अगदी म्हणजे आपल्या आयुष्याचा झुला अगदी आकाशात उंच गेला, काही मिळालं तरी सुद्धा हलायचं. कशाने हलतो आपण? गर्वाने चढतो. बाकीच्या सगळ्यांची देवालाही विसरतो, बाकीच्यांची तर गोष्टच निराळी. मग म्हणे त्यावेळेस ते विसरायचं नाही, अशी ही सबुरी. आणि दुःखाच्या गर्तात गेलं, गर्तेमध्ये, तरी सुद्धा देव सोडायचा नाही. मंडळी, मी खूप म्हणजे असं सांगायला मला वाईट वाटतंय, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. काही लोकांनी आयुष्यात दुःख आलं म्हणून बाबांचा फोटो घरातून बाहेर काढून एखाद्या वृक्षाखाली घेऊन ठेवलेला मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे त्यांना काहीच प्रारब्धाचे नियम माहीत नाही, कर्मांचे नियम माहीत नाही. जसं बाबा म्हणतात, काय तुम्हीच आनंद तुमच्या जीवनात आणतात, तुम्हीच दुःख तुमच्या जीवनात आणतात. काय पोस्टमनने नातू झाला म्हणून आला म्हणून डोक्यावर घेऊन नाचाल का? आणि पोस्टमनने अहो कोणी वारलं तुमच्या घरात तार दिली तर त्याला पडवून काढाल का? नाही, तो फक्त पोस्टमन आहे. तसंच भगवंताचं हे कार्य. तसंच ही श्रद्धा त्या काळामध्ये जी आपण समबुद्धी ही सबुरीकडे येते. आणि सबुरी काय असते? सबुरी ही असते कॉन्सर्ट ऑफ गुड थॉट्स. म्हणजे सबुरी ही सखी असते. एक तर सबुरी आली की सगळे चांगले विचार आपोआप एकामागोमाग घ्यायला. हा ठीक आहे, आता नाही झालं, पुढे होईल, काय झालंय, काय असेल, कसं, सगळं म्हणजे शांततेत आपण
हे सुद्धा आपल्याला बाबांनी सबुरी अगदी बालविकास लेवलवर सांगितलं. काय सांगितलंय? विचार मस्तकात आला तर कृतीत आणायचा नाही, सबुरीने घ्यायचं. कुठे न्यायचा? अरे थांबा, ऐका हृदयातला आवाज, मग ठरवा काय आहे, कशासाठी, का घडतंय आपल्या आयुष्यात. हे सुद्धा बाबांनी आपल्याला दिलेलंच आहे. अशी ही 2 नाणी म्हणे आई मला दिली, आता मी काय तुला देऊ नये.